पतसंस्था बुडाल्यास ठेवीदारांना 1 लाखापर्यंत मदत, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। टीम इंडियाचं मुंबईमध्ये जल्लोषात स्वागत, विजयी रॅलीला लाखोंच्या संख्येनं क्रिकेटप्रेमींची गर्दी। पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर, लोकसभा निकालानंतर पहिलाच मुंबई दौरा, महायुती फुंकणार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग। पाणी टंचाई असलेल्या भागात टँकरनं पाणी पुरवठा करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा, कुणीही पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी उपाययोजना। अजित पवार यांनी जारी केलेल्या व्हिडिओत घड्याळाचं चिन्ह, कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याची चर्चा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं घेतला आक्षेप। वाढवण बंदर प्रकल्पाच्या विरोधातील संघटना आक्रमक, 24 जुलैपासून सलग 3 दिवस लाक्षणिक उपोषणाचा पवित्रा। पालघरमध्ये 2000 गर्भवती 19 वर्षांखालील, गर्भवतीचं सर्वाधिक प्रमाण डहाणूत, अल्पवयीन गर्भवतींची धक्कादायक आकडेवारी समोर। क्रिप्टोकरन्सीद्वारे 1,53,77,000ची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी गजाआड, 5 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। सोलापुरात विजेचा शॉक लागून 24 म्हशींचा मृत्यू, गुळवंची गावातील धक्कादायक घटना। नाशिक जिल्ह्यात काही पर्यटन स्थळांवर वेळेचं बंधन, दुपारी 3 वाजेपर्यंतच आता वर्षा पर्यटन करता येणार, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा प्रशासनाचा इशारा।